सर्व अशा ह्या लहानशा टिप्स लक्षात ठेवून पुरणपोळी केल्यास एकदम टेस्टी असा हा एकदम मऊ मऊ असा पुरणपोळी तयार होतो। हा पुरणपोळी कशाबरोबर खायचा तर घट्ट तुपाबरोबर, भरपूर दुधाबरोबर हा पुरणपोळी खायचा, एकदम टेस्टी असा लागतो। हा बघा पुरणपोळी तयार आहे, भात तयार आहे, वरण तयार आहे। पुरणपोळीमधला मेन रेसिपी हा कटाची आमटी, एकदम टेस्टी असा कटाची आमटी मी तयार केलेला आहे। हा बघा ओला खोबरा वगैरे भाजून यामध्ये घातला आहे। हा बटाट्याची भाजी मी तयार करून घेतलेला आहे। हा बघा एक लसणाचा गड्डा, अर्धा वाटी ओला खोबरा, 2 दालचीन, 2 लवंग। कटाची आमटी असा तयार करून घ्यायचा। प्रथम लिंबा एवढा चिंच भिजवून घ्यायचा।